लोकशाही आणि कायद्याचा माननीय न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सोडून कधी नाही काम केलं आणि आज पण करत नाही. माननीय न्यायाधीशाने आम्हाला न्याय आतापर्यंत दिला. आम्हाला गरीब लोकांना अशा न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करा. काय असतं बोला, शेवटी सरकार जर गोरगरिबांना विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असते. त्यामुळे न्यायदेवता आमचा न्याय करणार, न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. आम्ही शांततेत आम्हाला उपोषणाला बसतो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काळा मैदानला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोराने गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे म्हणून लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढे आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहावं, 100% तसं करत राहावं. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो तरी फडणवीसांना नाही सांगतो. सगळ्या मागणीची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. आणि कुणी हा एकच याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ही पण म्हणून गरजेचं. त्याला काय अडचण येते मला सांगा. सगळ्या सोयीच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एके याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. संसद राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यात 120 बस 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागतिक जागेवर अभियान घेऊन जागतिक जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या गॅरेजच्या तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही उठत नाही.
त्यांना रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. येथील 34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही. ही शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. तेथील 34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे पूर्वी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचे, ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला दिलं, आम्ही देत नसतो. मराठीची आवड आमची. आम्ही शांत केंद्र म्हणून साहेब आम्हाला शांत राहू दे. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना याची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही ठाणे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलला पाहिजे. आणि 1 लाख वोट पाडला तरी पोलीस जेलला पाहिजे. आणि जेल देऊ 100, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सर फडणवीसांची ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आदत नगरून उचकून देता. ही सण ती झालेला जिवाळी वाद तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा जास्त होण्याचा, कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलीस पण करायला लागलो. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं, हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला त्यांची चीड तयार होईल. त्यामुळं गोडी तुम्हाला जे करता येते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं ते घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकवली, मुंबईतून हाकवली,
या वर्गांना थांबवा आणि गोरगरिबांना न्याय कसा देता येईल हे आम्हाला करायला आम्हाला मी तर मेलं तरी आदत नाही तर तुम्हाला तयार होते त्याचे दुष्परिणाम तो जाणार मग तो मराठी जाणार त्याच्यानंतर कुठल्याही करायला गेला तरी मी कोणत्याही लोकांना द्यायला तयार आहे पण मी मागणीच अंमल करून त्याशिवाय हातायला तयार नाही मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाईलाज पण मी मोलकरी हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटचं सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटचं सांगितलं गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेला प्रवास करा एसटीला प्रवास करा पुढे लवकर नसलेलं तर आम्हाला वाशीला नेऊन लावा मस्त पटांना बळूया शांत राहायचं किती वेळ तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांत करा एवढं करायचं नाही मला माहिती आहे तुम्हाला माहिती मिळेल मला तुमची मिळेल किती त्रास झाला तर तुम्ही शांत राहायचं मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांत राहणार आवड त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या काय आपण तरीही त्याच्यानंतर माझं म्हणणं तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेत लढायची जिंकायची मी मग तर हातणार नाही कोणाला ठासून सांगतो की मी मग तर मोहनाची ओळख नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तसं न्यायव्यवस्था आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आतून पुसायचं काम न्यायदेवता करील आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही आता तुम्ही सांगितलं रस्त्यात झाल्या काय तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठोळावे 5,000 आता काय आहे कशा काय अरे बाबा सरकारला नाचकी सवय लागली देवाच्या उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं इथं 5,000 लोक आहेत तू म्हणले बसू नका पिक्चर तिकडे रस्त्यावर फक्त थांबतो मला पुढे थांबते 500 किलोमीटर मध्ये राहिले त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा थांबते मैदानावर थांबले तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5,000 लोक आहेत कोणतं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं जागेला ठेवू नका नेल्या CST BMC रिकामी करायला केली कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं असं नाही काय अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वापरू नये नाही देवता आमच्याशी अन्यायकारक वागायला नाही वागणार पण देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होतं मला त्याला कळत राज्यात देवेंद्र फडणवीस कुठेही काम करायला लागला खोटाला काम करायला लागला न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठाला अन्याय करतो याचे पण दुष्परिणाम देवेंद्र
नुसता स्वभाव लागते आणि काय करायचं नाही. काय शिंदे समिती आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच पहिली चर्चेची आणि कोण नाही म्हणलं पण हैदराबाद नाही. हैदराबाद तर पाहिजेच गेले पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ती असं म्हणले मला शिंदे समिती अहो संस्थान आणि गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काय त्रुटी आहे थोडं आम्हाला तो वाटायचा आणि अभ्यासात राहायला म्हणलं पटलं. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे त्याचा तुमचा अभ्यास झाला आहे ते म्हणजे हो मग काय माझं म्हणणं आहे 30-35 मंत्री आणि बदल किती आहे आम्ही चर्चा तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत त्याने आम्हाला आरक्षणाशी देण्यात नाही आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्याला आमचेच पोरं वाटणार सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागितलेले 4ही गॅजेटियर त्यापैकी 2 तर त्यांचा म्हणजे थोडा अभ्यास राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किटकट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करा. तुम्हाला वाटतं काय अभ्यास झालाय का? हो मी ते ऐकत नाही दोन्ही त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायचं माझ्या इथं म्हणण्यात आलेलं होईल काय हे बघा माझ्या समाजाला ही गोष्ट पक्की माहिती मी कुठलाच मुद्दा मागे राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असे परत जातीला तिथं असं घेतो दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगायचं तेवढं मी काही बोलत नाही. खोड येत नाही कुणाला. कबड्डी खेळायची आणि खोड यायचा नाही. कबड्डी खेळायला लागली खोड यायचं. तुम्हाला ते जर तुम्हाला घेतले ना त्याच्यानंतर प्रेस घेईल आणि मग आपण त्या व्यक्तिगताने हिशेब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्यामध्ये मी जी पूर्वजांनी केलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकटाच काही वडळ दाखल तर काही तोंडाच्या खाली पडत काही नाही होतं आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढं बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उठणार नाही पिढ्यांना काय त्याला कोण असं देतो गलत कमानी देतो एवढं आहे. म्हणून मी गुरु उभं करतो फक्त कोणावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागला खाली मान घालावा लागेल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती शांत राहा. कधी
तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे ऋषीवरती लोक आहेत, त्यांना आवडले. इतके चतुर येत नाही कोणते मराठीचे. तुम्हाला कोणत्या महाराष्ट्राची मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकडे येत काही मराठीचे येत काहीच वाटता येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातला मुलं देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन केलं. फडणवीस अंतर्वर्गच गेले इतके दिवस खुश. मला तुमच्या संग बोलायचं म्हणून बोलावं. तुम्हाला खोटं बोलायचं तुम्हाला गरज नाही. नवीन पत्रकार बनवतात यांना ठीक आहे नाही खोटं बोलावं. दोन ऑप्शन माहिती तुम्हाला. मला म्हणायचं काय पण जोडायला करावं. मराठीच्या मुंबईत यांना कुणी त्यांना होऊ शकत नाही. आज तरी हे बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊन केलं त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला तिने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही.